तसेच जगदीश कोळी, संकेत पाटील, आशिष पाटील, मी तुम्हाला विनंती करतो की स्टेजवरून तुम्ही आसन ग्रहण करायचंय. पुढचा चेंडू अनंती महादेव, 2 चेंडूवर मोठे फटके घेतलेत. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू चालला आकाशाकडे, त्याखाली येथील क्षेत्ररक्षक ओहो, आणि महादेव यांची खेळ झाली समाप्त. एक तुझी तर एक माझी. मोठा मासा गळाला, पहिला मुतकडा बाहेर. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. महादेव यांची जागा भरून काढण्यासाठी येतो आता आपल्या संघासाठी हर्षल गायकर, एक नावाजलेला फलंदाज उर्फ पीटरसन. मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. जशी उंची तशी मोठे फटके घेतण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. हर्षल गायकर 30 खेळपट्टी, पेस फलंदाज. त्याच खेळपट्टीवर आपली संध्याकाळची प्रॅक्टिस करतात. सचिन सलामीला आलेला फलंदाज सचिन. सलामीला आलता कोण आता? सचिनच आलता ना भावा. सचिन पाटील. पुढचा चेंडू आनंद टू हर्षल. खूपच सुंदर जादूगिरी गोलंदाजी. फिल्डर पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा, बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 9च्या घरात. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. आवाज लय कमी आहे रे, आवाज वाढ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 झाले. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता मित्रांनो. मी तुम्हाला म्हटलं होतं मोठे फटके घेण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. जशी उंची आहे तशी मोठे फटके मारतात ते. धावसंख्येत भर 4ने. धावसंख्या जाऊन पोचल्याची 13च्या घरात. अजून एक चेंडू शिल्लक या P1च्या पहिल्या षटकातील. बघूया समाचार घेत आहेत की काय. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न. षटकाचे झाले समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 1 गडी बाद 13. कोण आहे आता बॉलर? नाव त्यांनाच विचारायला लागलं. बॉलर्स नेम त्यांना विचारा काय आहे बॉलर. झूम करून बघ. कोण आहे बॉलर? बघ बघ. प्रसाद. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी होते आपल्या संघाकडून प्रसाद, देवाचा प्रसाद. तसा इथं गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रसाद. शुक्रवाराचा वार, मासाचा वार. प्रेक्षकांनी भरलेलं एकच ग्राउंड, सिडको ग्राउंड. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसे सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू प्रसाद टू सचिन. खूपच सुंदर चेंडू होता. हलक्या त्याने पुश केला चेंडूला. कुठलीही धाव न आली या चेंडूवर. निर्धाव चेंडू. आवाज वाढवा नाही. नाही आवाज वाढवा. दुसरा चेंडू प्रसाद टू सचिन. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 14च्या घरात. खूपच सुंदर पंच विकी. जावली असोसिएशन असो की कुठली सातारा प्रीमियर लीग असो, तुम्हाला विकी दिसणार अंपायरच्या दिशेत. पुढचा चेंडू
खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चालला बघता बघता हो चेंडू थांबलाय. 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16च्या घरात. 2 बॉल झाले ना. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. तसेच हँडसम बॅट्समॅन संदीप गवती तुमच्या आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू प्रसाद टू सचिन. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. संदीप गवती तुम्ही इथं काय करताय? कुशेगाव मध्ये शर्यत चालू आहे तिथे तुमचा बैल धावतोय. पुढचा चेंडू सचिन टू प्रसाद. तिसरा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18च्या घरात. 3 नकारात्मक चेंडू प्रसाद यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू. प्रसाद टू सचिन. मोठा फटका येतो की काय? खूपच सुंदर चेंडू होता. मोठा फटका आलाय आणि सचिन यांची खेळी झाली समाप्त. संघाला दुसरा हादरा. आता सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो घनसोली गावाचा नावाजलेला फलंदाज. एक हाती सामने जिंकण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. अक्षरशः प्रेक्षकांना वेळ लावला या फलंदाजाने. जसा मैदानात येतो तसे फलंदाज गोलंदाज घाबरतात. पूर्ण नवी मुंबईला वेळ लावला या फलंदाजाने. श्रीकांत वैती नावाजलेला फलंदाज. अनुभवी खेळाडू. घनसोलीचा सचिन तेंडुलकर ज्याला म्हटलं जातं तोच. मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. बॉलाचा अंदाज घेताना आपल्या संघासाठी बघूया मोठा फटका येतो की काय. याच खेळपट्टीवर प्रॅक्टिस करतात ते संध्याकाळी. मोजमाप घेतलेला आता खेळपट्टीचा. श्रीकांत वैद्यांना खबर आहे जर षटकार मारल्यास संतोष पाटील यांच्याकडनं 500 रुपये रोख पारितोषिक. हो मागे मारण्याचा प्रयत्न होता पण अपुरं ग्राउंड असल्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागेल श्रीकांत यांना. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल प्रसाद यांची. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू प्रसाद टू श्रीकांत. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि विकी यांचा इशारा आलाय. सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. एक बॉल अजून. किती बॉल आहे? एक शेवटचा बॉल बाकी. एक बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 6 मारला 500 रुपये सांग. श्रीकांत वैद्यांना खुशखबर आहे. प्रत्येक षटकारामागे संतोष पाटील उर्फ बट्या यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे तुमच्यासाठी. कडक नाही भेटणार. पुढचा चेंडू. ससा रे ससा तो दिसतो कसा. हा आमच्या घनसोली गावाचा संजीव तेंडुलकर टिकतो कसा. खूपच सुंदर फटका होता श्रीकांत यांचा. 500 रुपये लागू झालेले. 500 रुपये लागू झालेले आहेत. किती धावा झाल्या? किती झाल्या रे? 29 ना? 29. धावसंख्या जाऊन पोचली होती 29च्या घरात. चला चेंडू गुरवायचा आहे. नवीन द्यायचा का?
काय षटकार मारलाय, चेंडूला हरवलेला चेंडू, नायात पाठवलाय चेंडू. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत, तसेच सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आता संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी होतं आपल्या संघासाठी नाव काय गोलंदाजाचं? रवी. रवी टू हर्षल गायकर. एवन जोडी इन्फॉर्म बॅट्समॅन. धावसंख्या झाली ती 29च्या घरात. पुढचा चेंडू रवी टू हर्षल. खूपच सुंदर चेंडू होता. इसको बोलते हैं डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. खूपच सुंदर फटका होता. हर्षल यांच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35च्या घरात. जेव्हापर्यंत हर्षल आणि श्रीकांत खेळपट्टीवर आहेत ना, तेव्हापर्यंत षटकारांचा पाऊस होणार आहे मित्रांनो. पुढचा चेंडू रवी. खूपच सुंदर चेंडू होता, आपटलेला चेंडू होता. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. खूपच सुंदर पंच विकी बनसोडे. पुढचा चेंडू हो 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 खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय. एक धाव झाले. दुसरी 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. 2च धावावर समाधान मानावं लागेल या फलंदाजांना. धावसंख्या धावसंख्या झाली होती 38च्या घरात. किती बॉल झाले? 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू हो 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 खूपच सुंदर चेंडू होता. चेंडू आकाशाकडे चालला, क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. 1 धाव झाले आणि चोरट्या 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40च्या घरात. किती बॉल झाले? 4. 3 बॉल हा? हाय स्कोर 53. हे किती बॉल झाले? 3 बॉल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय. दोन्ही पण याच खेळपट्टीवर प्रॅक्टिस करतात. याच खेळपट्टीवर आपली संध्याकाळची प्रॅक्टिस करतात हे हर्षल. पुढचा चेंडू आपटलेला चेंडू होता. खूपच सुंदर चेंडू होता. हर्षल यांना काही समजला नाही. हॅलो आरा पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. भाजी कोबीची आणि लाईन माराय पोरगी मामाची चेंडू होता आणि त्याला 6 धावसंख्यांसाठी पाठवून दिलाय. धावसंख्या धावसंख्या झाली होती 46च्या घरात. किती बॉल? शेवट चेंडू ना? शेवटचा चेंडू आहे का? शेवटचा चेंडू या शिल्लक या षटकातील. भैया मोठा फटका येतो की काय. हल्ला चढवला रवी यांच्यावर हर्षलाने. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46च्या घरात. संघाचं हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी कोण येतो आपल्या संघासाठी.
शेवटचं षटक, मारामारीचं षटक, झगडाझगडीचं षटक, धावांचा पाऊस पडणारा षटक. काय हो, नंतर बघू. 50 होऊ दे पहिला. 8 बॉल 20 नॉट आऊट. हर्षल गायकर इन फॉर्म आहे. 8 चेंडू 20 धावसंख्यांची पारी. हर्षल गायकर नॉट आऊट. अजूनही खेळपट्टीवर आपल्या संघासाठी खेळताना. तसंच त्याच्यासोबत जोडीला श्रीकांत वैटी वैती. 3 चेंडू. बॉलर संघाचं शेवटचं षटक हटवण्यासाठी आलाय तो जॉन्टी. जादूगिरी गोलंदाज. त्याचा सामना करतील श्रीकांत. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. ओ हो 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 हो, फलंदाज झाला बाद. श्रीकांत यांची खेळी झाली समाप्त. संघाला तिसरा हादरा. तिसरा सॉरी. आता श्रीकांत यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो प्रवीण भोईर. एक अनुभवी खेळाडू. मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. 25 वर्षाचा अनुभव. गजानन पाटील यांचे परम मित्र प्रवीण भोईर. तुमचे 500 रुपये घ्यायला यायचं श्रीकांत. चला पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता आणि 6 धावसंख्यांसाठी पाठवून दिलाय. खाडीत चेंडू पाठवलाय. खाडीत. पंचांचा इशारा. षटकार. चेंडू पुरवायचा आहे. चेंडू पुरवायचा आहे. योग्य योग असलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. तो परत जा. दुसऱ्या चेंडूवर समाचार घेतलेला आहे हर्षल यांनी. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. हाणामारीच्या षटकातील, मारामारीच्या षटकातील, झगडाझगडीच्या षटकातील. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारतोय आपल्या संघासाठी हर्षल. जॉन्टी टू हर्षल. पुढचा चेंडू. ओ हो हो, सासू नेली खोकून जावयाला टाकून आणि षटकार मारलाय हर्षलने वाकून. लाजवाब शॉट म्हणावा लागेल हर्षल यांचा. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 58च्या घरात. 4 6 मारले. 4 भले मोठे फटके हर्षल यांच्या बॅट मधून. 58 धावसंख्या धावपलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. एक तुझी तर एक माझी. बघूया जॉन्टी टू हर्षल. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हॅट्रिक मिस झालेली आहे. हॅट्रिक हुकलेली आहे हर्षल यांची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया मोठा फटका येतो की काय. हो खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चालला 1 बॉल 2 बॉल सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 62च्या घरात. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर म्हणावे लागेल मित्रांनो. 62 धावा. अजून शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 36 नॉट आउट आहे. 12 बॉल 36 नॉट. 12 चेंडू 36 धावसंख्येची उत्कृष्ट खेळ हर्षल यांची. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय. ओ हो हो, हर्षल यांची खेळी झाली समाप्त शेवटच्या चेंडूवर. 36 धावा. ओव्हर ओव्हर. षटकाची झाली समाप्ती. 63 चा टार्गेट. 63 धावसंख्यांचं लक्ष दिवाळी संघासमोर. 24 चेंडू 63 धावा. 63 धावा 24 चेंडू. खूपच सुंदर फलंदाजी हर्षल यांची. 12 बॉल 36. 12 चेंडू 36 धावसंख्येची खेळी.
सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मंडळातर्फे, तसेच सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संदीप जी वैती साहेब, तुमचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचं. तुमचे शुभ तज्ञ आमच्या स्टेजला लावून आमच्या मंडळाची शोभा वाढवा. तसेच बंटी कोळी, तसेच आशिष पाटील, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्टेजवरून आसन ग्रहण करायचं. श्रीकांत वैती, तुमचं बक्षीस इथे लागू झालेलं आहे. 50-50 करून घेऊ आपण नंतर. चला, घनसोली संघाने आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. घनसोली संघामध्ये बघितले गेले गोलंदाजांची एक धुवाधार गोलंदाज आहेत. श्रीकांत असतील, गजानन पाटील, पाखरे, पांडुरंग वैती, प्रवीण भोईर, सचिन, बाळू भोईर उर्फ केपी, एक नावाजलेला विकेट किपर, नवी मुंबई मधला फेमस किपर ज्याला म्हटलं जातं तोच केपी. दिवाळे गावातले एक खेळाडू कमी असल्यामुळे त्यांना 2 धावसंख्येची पेनल्टी लागलेली आहे. तसेच 63 धावसंख्येचं लक्ष होता +2, तर धावसंख्या झाली ती 65 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू 65 धावा, 65 धावा 24 चेंडू. पिवळ्यांचं पहिलं षटक हाताळण्यासाठी होते आपल्या संघासाठी नितीन पाखरे, तसेच स्वप्नील मडी साहेब, तुमच्या आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. बॅट्समन कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? जॉन्टे आहे ना, आनंद आहे. तशी सलामीची जोडी आली ती आपल्या खेळपट्टीवर जॉन्टी व आनंद. पिवळ्यांचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आला तो आपल्या संघासाठी नितीन पाखरे, भन्नाट स्पेस, बकासूर सारखा रनअप. पुढचा चेंडू नितीन टू जॉन्टी, खूप सुंदर चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय. बघता बघता एक पण धावावर समाचार नाही घेतलाय. निर्धाव चेंडू. तसेच कुणाल मात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरून आसन ग्रहण करायचंय. कुमार मात्रे, प्रवीण मात्रे. पुढचा चेंडू, खूप सुंदर चेंडू होता, चेंडूला दिशा दिली आणि जॉन्टी खेळी झाली समाप्त. पहिला गडी बाद. नितीन यांना भेटलेली सफलता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच. रवी 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 हा. आता जॉन्टीची जागा भरून काढण्यासाठी आले ते रवी, एक अनुभवी खेळाडू रवी. नाही. नितीन पाखरे यांचा तिसरा चेंडू. सामना करतील रवी.
वेगवान गोलंदाज नितीन पाखरे, भला मोठा अनुभव यांच्याकडे. नितीन पाखरे टू रवी. पुढचा चेंडू, खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावून त्याच्या मागे. हो 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 हो, श्रीकांत वैती. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, आणि चेंडू चालला सीमा रेषा पार, आणि हा आला रवींच्या बॅट मधून चौकार. जर श्रीकांत यांनी चेंडू अडवला असता तर त्याला मंडळातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं असतं. त्यांचाच मंडळ आहे. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 4च्या घरात. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील पीएनच्या. पुढचा चेंडू नितीन पी रवी. खूपच सुंदर चेंडू होता, हलक्यात आणि पुश केला. चेंडू चाललाय केपीएल त्या ठिकाणी गेले. ओ हो 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 हो, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 10च्या घरात. खूपच सुंदर प्रयत्न केपीएलचा. महादेव लंगरा होईल. प्रेक्षकांनी भरलेले ग्राउंड, सिडको ग्राउंड. पुढचा चेंडू नितीन पी रवी. खूपच सुंदर चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 11च्या घरात. पीएनच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया मोठा फटका येतो की काय. अकरा धावसंख्या धावफलकावर. नितीन टू आनंद. पुढचा चेंडू, खूपच सुंदर चेंडू होता. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या झाली ती 11च्या घरात. अजूनही 3 षटक शिल्लक या डावातील. बॉलरच नाही आज. आता समीकरण असेल ते 18 चेंडू 54 धावा, 54 धावा 18 चेंडू. बघूया संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येते. रोहित पाटीलला बोलव स्टेजवर. रोहित पाटीलला ओढव, त्याचं काय काम आहे रोहित पाटीलचा इथे. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येते तो सचिन. अरे समज रख. संघाचं दुसरं षटक हाताळण्यात येतो. संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो आपल्या संघासाठी सचिन. एक नावाजलेला गोलंदाज, कंसोली गावातील भन्नाट प्रेस अनुभव. तसेच सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मंडळातर्फे. तसेच सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन टू रवी. पुढचा चेंडू सचिन. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल +1. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 13च्या घरात. काय वनडी कट लागले का. नाही नाही बाय वाईट +1. पुढचा चेंडू सचिन टू रवी. पहिला बॉल डॉट ना. नाही रे बाबा, पहिला चेंडू होता ह्यो.
खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय बघता बघता सीमा रेषा पार आणि हा आलाय चौकार. सचिन यांच्यावर चढवलेला हल्ला. धावसंख्या दर धावसंख्या झाली ती 17च्या घरात. चौका कोणी मारला रे? रवी रवी व्हॉट आर यू डुईंग? मला काय बोलतो पुढचा चेंडू सचिन यांच्यावर चढवलेला हल्ला रवी यांनी. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. पुढे मारण्याचा प्रयत्न. एक तुझी तर एक माझी याला बोलतात कमड्या. यालाच म्हणतात मित्रांनो कमबॅक. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अनुभव आहे या फलंदाजाकडे. पुढचा चेंडू तिसरा चेंडू खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. खूपच सुंदर विकेट किपर महादेव. देवांचा देव महादेव. फिरकी पट्टू. पुढचा चेंडू सचिन टू रवी. हो 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 पंचांचा इशारा व्हाईट बॉल. दिशा भरकटताना सचिन. धावसंख्या भर धावसंख्या झाले ते 19च्या घरात. किती बॉल बाकी आहेत? 2च बॉल झालेत ना अजून. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. हो 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 खूपच सुंदर फटका होता आणि त्या खाली प्रवीण भोईर आणि रवी यांची खेळी झाली समाप्त. मोठा हादरा दिवाळेगाव संघाला. खूपच सुंदर झेल म्हणावं लागेल प्रवीण भोईर यांचा. एक अनुभव मित्रांनो 25 वर्षाचा. फसवा चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोचले ते 19च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. जादूगिरी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सचिन. जादूगिरी फलंदाजी करावी लागेल दिवाळी संघाला. भला मोठं लक्ष 65 धावसंख्यांचं लक्ष. पुढचा चेंडू हो 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 खूपच सुंदर चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक चौथी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. 20. धावसंख्या जाऊन पोचल्याची 20च्या घरात. 2 बॉल आहेत ना? अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू हो खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलाय. ससा रे ससा तू दिसतो कसा. हा 6 फुटाचा बादशाह ठोकतो कसा. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 26च्या घरात. असेच मोठे फटके खेळावे लागतील दिवाळेगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. भलं मोठं लक्ष 65 धावसंख्यांचं लक्ष. 13 बॉल 39. 13 चेंडू 39 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी दिवाळी संघाला. पुढचा चेंडू सचिन टू आनंद. काहीसा कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी सचिन. षटकाची झाली समाप्ती. बघूया आपल्या संघासाठी तिसरं षटक कोण हाताळतोय. गजानन. संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी आला तो आपल्या संघासाठी महादेव. देवांचा देव महादेव. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं तोच महादेव. खूपच सुंदर हेअरस्टाईल त्यांची. पुष्पा 2 पिक्चर मध्ये तुम्हाला नक्कीच घेतलं असतं. महादेव लेट झाले तुम्ही. पुष्पा 3 मध्ये नक्कीच घेणार तुम्हाला. कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. पुढचा चेंडू महादेव टू सुमित. जादूगर गोलंदाज महादेव. त्याचा सामना करतील सुमित. पुढचा चेंडू
हो 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 खूपच सुंदर बॉल होता. सुमितांना जागेवर ठेवण्याचा प्रयत्न. टिचकी देता बॉलाला सोडताना. पुढचा चेंडू. ओ यष्टा उद्ध्वस्त केलेले आहेत मित्रांनो. मी म्हटलं होतं जादूगर गोलंदाज हातात जादू यांच्या. जशी खबुतरे उडवली जातात ना तसंच घरी उडवलंय मित्रांनो यांनी. कबूतर उडतात ना आकाशात. ये कबूतर. आकाशात बस का तू तिच्या आईला? आता सुमितांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो गणेश. तिसरा चेंडू महादेव टू गणेश. एक नावाजलेले पंच विकी बनसोडे तलोली गावातले एक मोठं नाव. गाव बारका असलं तरी नाव खूप मोठं आहे. पुढचा चेंडू महादेव टू गणेश. हो 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 काहीसा अडथळा आलेला आहे रनअप मध्ये. इजा झालेली आहे त्यांच्या पायाला. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 27च्या वरात. मोठे फटके खेळावे लागतील सामना जिंकण्यासाठी. भले मोठं लक्ष 65 धावसंख्यांचं लक्ष. पुढचा चेंडू महादेव टू गणेश. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली त्या ठिकाणी केपी. ओ हो खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केपी यांचं. 2 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता. एका धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या भर. धावसंख्या झाली ती 28च्या वरात. किती बॉल बाकी आहेत? 3 चेंडू. हा 3. 3 बॉल बाकी आहेत अजून. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. जगभर गोलंदाजी. महादेव यांची जागेवर ठेवले फलंदाजाला आनंद यांना. 8 बॉल 38. लास्टचे 8 चेंडू 38 धावसंख्यांची गरज सामना जिंकण्यासाठी दिवाळेगाव संघाला. पुढचा चेंडू. ओ हो 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 खूपच सुंदर चेंडू होता. जागेवर ठेवले फलंदाज आनंद यांना. मोठे फटके येत होते आनंद यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. लागोपाठचे 3 चेंडू. एकच रन दिले. बघूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येतो आपल्या संघासाठी. सर्वांची मागणी आहे गजानन. सर्वांची मागणी आहे गजानन. एकदा गजानन यांना गोलंदाजी देऊन तर पहा. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो मित्रांनो. सदोतीस पाहिजे. 6 बॉल 6 लागले तरी नाही लागणार. 6 चेंडू 37 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. खूपच सुंदर सामना. संघाचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो पांडुरंग होती. दोस्त आहे. बाहेर नाही बोलतो. एक तासानं होतील का 2 मॅच? 6 चेंडू 37 धावा. 37 धावा 6 चेंडू. गोठवलीवाल्यांना बोला गोठवलीवाल्यांना टॉस. नाणेफेकीसाठी यायचं गोटोली गावाचा संघ तसंच नाणेफेकीसाठी यायचं तुम्ही. पुढचा चेंडू. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय. ओ हो हो खूपच सुंदर झेल. महादेव यांचा. पहिली सफलता पांडुरंग यांना. गडी झाला बाद.
गणेशांची खेळ झाले समाप्त. आता गणेशांची जागा भरून काढण्यासाठी होते आपल्या संघासाठी राहुल. पुढचा चेंडू राहुल. खूपच सुंदर चेंडू होता पांडुरंगांचा. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 29च्या घरात. 5 चेंडू 36 धावा. 36 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू हो खूपच सुंदर चेंडू होता. ब्लॅक पडद्याच्या मागे बसलेले माझे मित्र ओम पाटील दिवस गावचा चॉकलेट बॉय. दिवस कॉलेजचा चॉकलेट बॉय ओम पाटील. पुढचा चेंडू पांडुरंग 2 राहुल. खूपच सुंदर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली त्या ठिकाणी सचिन यांच्याकडून झाले गफलत. चॅटिंगचा नतीजा मित्रांनो यो. हॅलो 5 मिनिट. आता मात्र औपचारिक किती बॉल बाकी दादा? 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. खूपच सुंदर चेंडू होता. विकी बनसोडे यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 35च्या घरात. पुढचा चेंडू खूपच सुंदर फटका होता. त्या ठिकाणी नितीन पाखरे एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू हो खूपच सुंदर फटका होता. शेवटचा चेंडू या डावातील. सामना एकतर्फे घनसोली गावाने खिशात टाकलेला आहे. फक्त चैन लावायची बाकी आहे. पुढचा चेंडू हो खूपच सुंदर फटका होता. आहा षटकार. चला डावाची झाली समाप्त. गोटोली गावांना मी विनंती करतो की नाणेफेकचा कॉल जिंकण्यासाठी यायचं. हॅलो